कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना हा सामूहिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड येथे घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यात पोहोचवावे हा उद्देश होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्यामध्ये वसंतराव काळे, गायक साजन बेंद्रे, जनार्दन साळवे, रमेश पाटोळे, बाबासाहेब जाधव, छाया भोसले, किशोर दळवी, दशरथ खंकाळ, निवृत्ती वाघमारे आदींचा समावेश होता। तर सर्वोत्कृष्ट बुद्धविहार पुरस्कारामध्ये सारनाथ बुद्धविहार कोथरूड, भीमरत्न बुद्धविहार बालेवाडी, सम्यक बुद्धविहार श्रीकृष्णनगर यांना पुरस्कार देण्यात आले। जयंतीच्या निमित्ताने राज्याची लाडकी जोडी साजन विशाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट घेण्यात आला। बुद्धम शरणम गच्छामी, शरण बुद्धास, शरण धम्मास, शरण संघास, मी भीमराया या भीमगीताने सुरुवात झाली। साजन विशाल यांच्या भीमगीताने माहोल दणाणून सोडला। परिसरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बापूसाहेब डाकले, उपाध्यक्ष बाळासाहेब खांकाळ आणि कोथरूड भीम महोत्सव समिती सदस्य यांच्यातर्फे करण्यात आले होते। आज या ठिकाणी सर्वप्रथम मी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपस्थित सर्व बंधू भगिनींच्या वतीनं, कोथरूड भीमरत्न समितीच्या वतीनं बाबासाहेबांना मी अभिवादन करतो। खरं तर गेली अनेक वर्ष कोथरूड सारख्या भागामध्ये मोठ्या संख्येने हा समाज या ठिकाणी राहत असताना कधी असं वाटायचं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या साक्षीनं या ठिकाणी भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे। हा पण घेऊन आम्ही एक 2-3 वर्षापासून काम सुरू केलं आणि माझ्या मनात शंका होती की इथं किती कार्यकर्ते जमतील, किती समाज बांधव येतील, पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मला निश्चित अभिमान आहे की बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा, बाबासाहेबांच्या विचारांवर जगणारा समाज या कोथरूडमध्ये पण आहे आणि त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे। आज जर आपण सगळ्या देशाचं वातावरण बघितलं तर धर्मवाद वाढतोय, जातीवाद वाढतोय, पण मला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या, गौतम बुद्धांच्या आणि संविधानाच्या विचारांची आपल्याला गरज आहे। आपल्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत जे वापरले गेले त्याच्यावर अन्याय केला गेलाय, हा धुवून काढायचा आहे। मग तो किती प्रबळ असू द्या, आपली ताकद दाखवणं, बाबासाहेबांचा विचार काय, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार काय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण आपल्या समाजाच्या कार्यकर्त्याला, आपल्या नेत्याला त्याचा मान सन्मान देण्याची गरज आहे। तरच आपली लोक मोठी होतील। अन्यथा आपण म्हणतो ना, आमच्यावर अन्याय झाला, आमची कोणी दखल घेत नाही, तर त्याचं काम समाज म्हणून तुमचं आहे। समाजाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणार का नाही? हात वर करा। किती दिवस या लोकांची आपण उजी व्हायची, किती दिवस यांच्या मागे फिरायचंय? आता जो मोठा असेल ठीक आहे, आम्ही जिंकू शकत नाही, आम्हाला तिकीट मिळू शकत नाही, पण आम्ही निर्णायक परिस्थितीत हे मोठी जी झेंडा आहेत जे आमच्यावर अन्याय करतात त्यांना पाडण्याचं, त्यांना गाडण्याचं काम आपल्याला करायचंय आणि हे काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि हे काम येणाऱ्या काळात आपल्याला करायचंय। विजूभाऊ उर्फ बापू टाकले साहेब, त्याचप्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब खंकाळे यांच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची सुसंधी दिली। त्या सुसंधीचा आम्ही या ठिकाणी नक्कीच सोनं करू। फक्त जोरदार टाळ्या या सर्व आयोजकांसाठी हव्या, जोरदार टाळ्या याच्यात आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। समोर छत्रपती, इकडं बाबासाहेब, दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या राजवर, एक चौदार तळ्यावर। आमच्या मोलमजुरी करणाऱ्या भगिनीपर्यंत तुम्ही जे काही मान सन्मानानं केलेलं राहता ना या देशामध्ये, माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत। तुम्ही कुठल्या जातीचे आहात मला माहित नाही, तुम्ही आमच्या माता भगिनी आहात, पण तुमच्या
तुमच्या सगळ्यांचा बाप लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. पण महिला घर चालवतात. मी म्हटलं माझ्या आई वडिलांच्या पुण्यही नेता आहे, आईचाही प्रचंड मान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सूचना करतो, जसं तुम्ही घर चालवता ना, बापू इतकं भयंकर बोलतो मला माहिती नव्हतं. इथं सर्व पक्षाचे नेते मला वाटलं होतं मीच ॲग्रेसिव्ह आहे या भारतामध्ये. पण बापू मी आता तुला खरंच म्हणजे हे की बाबा सांगितलं की आमच्या समाजाचा वापर करून घेता, भेळ देता, वडापाव देता. मी एकच सूचना करतो, महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले मी बनवणारच. तुम्ही जाग्या आहात सगळ्या महिलांनी, कारण राजकारणामध्ये इतर मंत्र्यांनी सगळ्या महिलांना फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापरलंय. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेकडे बोट दाखवून एक फोटो आहे. काय म्हणाले बाबासाहेब, आपण घरी गेल्याच्या नंतर आपल्या भिंतीवर नेऊन ठेवा, आम्ही शासन करती जमात बनणार आहोत. बाबासाहेब विनोदाने म्हणालेले नव्हते. मी पिंपरी चिंचवडला नगरसेवक असताना स्टँडिंगवर होतो. सत्तेत राहिल्याच्या नंतर काय करता येतं ते बाबासाहेबांच्या त्या विधानाचा अर्थ आज मला कळतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला वन वोट वन व्हॅल्यू, एक मत एक